रुग्णालयात दाखल असणाऱ्या भावाला भेटायला जात असताना एका भावावर काळाने वाटेतेच घाला घातल्याची घटना घडली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील साबळेवाडी खुपेरे रोडवर दुचाकी आणि दूध वाहतूक टँकर यामध्ये अपघात झाला। यामध्ये कृष्णात खेमराज बेगडा हा तरुण जागीच ठार झालाय। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील श्रमुखानंद सभागृहात महाविकास आघाडीनं मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडलाय। शरद पवार, तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा, मी पाठिंबा देतो, असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात जाहीर केले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असल्याचे सांगितले जात असतानाच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नाही, या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार असल्याचं त्या म्हटल्या आहेत। जिल्ह्यातील बार्शी टाकळीमध्ये तिरंग्याचा अवमान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। स्वातंत्र्य दिनी फडकवलेला झेंडा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी उशिरापर्यंत उतरवलाच नसल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापक आणि 2 महिला शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याणनगर मार्गालगतच्या कचरापट्टीत एक बॅगेत अनोळखी वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तात्काळ शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालय येथे पाठवण्यात आला।